तर डबल इंजिन सरकारचा प्रचार या ठिकाणी भाजपने केला होता। केंद्रात आणि दिल्लीतही जर भाजपचं सरकार असेल तर बाकी विकास कामं ही वेगाने होतात असा प्रचार अमित शहांनी केलेला होता। तर त्याला कुठेतरी यश येताना या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचा फटका अरविंद केजरीवाल यांना बसताना पाहायला मिळत आहे। भाजप 38 तर आप 25 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। मोफत योजनांची देखील ही लिटमस टेस्ट होती, मात्र सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी मोफत योजनांची खैरात केलेली आहे, भाजपने सुद्धा केलेली आहे। भाजप 38 जागांवर आणि आप आता 25 जागांवर आघाडीवर। दिल्लीमधलं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतं। आप आणि भाजपमधला फरक हा वाढताना दिसतोय। जवळपास 13 जागांचा फरक आता आहे। आप आणि भाजपमध्ये 70 पैकी 64 जागांचे कौल हाती येत आहेत। त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष, 36 बहुमताचा आकडा भाजपने गाठलाय आणि त्याहून 2 जास्तीच्या सीट भाजपकडे जाताना दिसतात या कौलनुसार। तर भाजप आता 38 जागांवर आणि आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर इथे आघाडीवर आहे। भाजपने आपपासून मोठी आघाडी या ठिकाणी घेतली आहे, तसंच मॅजिक फिगर देखील गाठलेली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये आता सत्ता बदल होतो असं चित्र या कलांमध्ये तरी पाहायला मिळतं। बहुमत हे भाजपच्या बाजूने असलेला पाहायला मिळत आहे। दिल्लीमध्ये कमळ फुलतंय असं दिसतंय। तर कलानुसार आतापर्यंतच्या वोट शेअर मध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे, फार कमी फरक आहे। भाजपला 53.8%, आपला 41%, तर काँग्रेसला 3%। त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष वोट शेअर मध्ये सुद्धा भाजप होताना दिसतो। कलानुसार आतापर्यंतचा वोट शेअर मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। भाजपने 53.8% मतं या ठिकाणी घेतली आहेत। मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला 30% मतं मिळाली होती, तर अरविंद केजरीवाल यांच्या आपला 50% मतं या ठिकाणी मिळालेली होती, तर 8% मतं ही काँग्रेसला मिळाली होती।